प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरती होती आणि नंतर बदलण्यात आलं, त्याला वाचवता तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, मैं आपको बता रहा हूँ, ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. श्रावण आहे, गणपति आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे. त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है. ये लोगों ने, हिंदुत्ववादी लोग हैं, हमको सिखाते हैं सबको, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं. किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केलं आहे, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे. हां, तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे. काय चाललं आहे हे? देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय, हां, तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघालेलात. 4 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील, तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय. पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाचा एका नेत्याच्या मुलानं 10 गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन, त्याला तुम्ही अभय देताय. कुठे फेडाले पाप तुम्ही? हां, भयंकर माणूस आहे. सर, आप दारू की गाड़ी चला रहे हैं, ये कायदा कानून है, सलमान खान को बुलाते हैं, बाकी लोग सर आपने कहा कि दारू पी के चला रहे हैं गाड़ी, ये कायदा कानून है, बाकी कुछ कायदा कानून नहीं है. देवेंद्र फडणवीस पे आपने सवाल उठाए. और नागपुर में